अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 7626। अध्यक्ष महोदय, ठाणे जिल्ह्यातल्या आणि विशेषतः डोंबिवलीमधल्या कारखान्यांच्या प्रदूषणाच्या बाबतीतला हा अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहे। 24-25चा जो आर्थिक पाणी अहवाल आपण प्रकाशित केला त्या अहवालामध्येच या विभागातील किती कारखाने रेड झोन मध्ये आहेत, अन्य झोन मध्ये आहेत याची माहिती त्या ठिकाणी आर्थिक पाणी अहवालाच्या माध्यमातून आली। उत्तरामध्ये सुद्धा म्हटलंय की ज्या उद्योगांचा प्रदूषण निर्देशांक 60च्या वर आहे असे ठाणे जिल्ह्यात एकूण 1606 उद्योग लाल संवर्गामध्ये मोडतात। पुढच्या प्रश्नामध्ये असं विचारलं की याच्यावेळी काही मृत्यू झाले का? त्याला उत्तर दिलंय की मृत्यू झाले नाहीत, पण त्याच्या पुढच्या प्रश्नाने असं उत्तर दिलंय की जल वायू प्रदूषण रोखण्यात संबंधित दोषी कारखान्यांविरुद्ध कारवाई केली आहे का? प्रश्न उद्भवत नाही। मग जर का रेड झोन मध्ये कारखाने असतील, 60च्या वर त्याचा प्रदूषणाचा निर्देशांक गेला असेल आणि तिथल्या सगळ्या वृत्तपत्रातल्या बातम्यांनुसार निळ्या रंगाचा पाऊस पडतोय, जल प्रदूषण होतंय, वायू प्रदूषण होतंय आणि त्यामुळे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत। आपण पाणी अहवालातून ही गोष्ट जनतेसमोर आणली, पण असे जे रेड झोन मधले कारखाने आहेत हे रेड झोन मधनं बाहेर पडून अधिक प्रदूषणाच्या दृष्टीने मुक्ततेच्या दिशेने जातील याच्याकरता या कारखान्यांवर काय कारवाई केली आहे? कारण उत्तरात म्हटलंय 2016 मध्ये जे केंद्र सरकारने नवीन सूचना निर्गमित केल्या आहेत त्याच्याप्रमाणे आपण कारवाई करतोय आणि त्यामुळे या सगळ्या कारखान्यांवर काय कारवाई केलेली आहे हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि आता एकदा पाणी अहवालात हे सगळं स्पष्ट झाल्यानंतर असे जे रेड झोन मधले कारखाने आहेत संपूर्ण महाराष्ट्रातले हे त्या रेड झोन मधनं बाहेर पडण्याकरता पर्यावरण विभागाने काही मास्टर प्लॅन बनवलाय का आणि तशा काही सूचना आणि त्याचं मॉनिटरिंग याची काही व्यवस्था उभी केली आहे का? असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत। पूर्ण 331 उद्योग आम्ही कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे, आपण यामध्ये कारवाई करू।